माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकोबाराय म्हणतात माझ्या पांडुरंगाचं प्रेम कसं आहे. देवाच्या प्रेमाबद्दल बोलतात तुकोबाराय. आणि प्रेम ही काही बोलायची गोष्ट नाही. एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात प्रेमाबद्दल कोण बोलू शकतो, ज्याला प्रेमाचा अनुभव आहे तो. आणि म्हणून तुकोबाराय या ठिकाणी भगवान पंढरीरायाच्या प्रेमाचा अनुभव घेतात आणि आलेला अनुभव तुम्हाला सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कसं माझ्या देवाचं प्रेम आहे. आपणची देव होय गुरु. तो आपणच देव होतो आणि आपणच काय होतो, गुरु होतो. खर तर तो परमात्मा ब्रह्मरूपानं व्यापक रूपानं सगळीकडे आहे. पण तो देव होतो म्हणजे आकाराला येतो. कधी राम होतो भगवान, कधी कृष्ण होतात, कधी परशुराम होतात. अनेक अवतार धारण करतात. कशा करता केले महाराज. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी अपार. प्रेमा करता, भक्तीचं सुख घेण्याकरता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो देवही होतो आणि जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तोच परमात्मा गुरु रूपामध्ये सुद्धा येतो, संत रूपामध्ये सुद्धा येतो. जेव्हा गरज लागते तेव्हा ज्ञानोबारायांच्या रूपाने येतो, तुकोबारायांच्या रूपाने येतो, नाथ महाराजांच्या रूपाने येतो. जेव्हा गरज लावते तेव्हा कृष्ण होतो, तेव्हा राम होतो. एकच परमात्मा वेगवेगळ्या रूपाने येतो. कशा करता, कशामुळे, प्रेमामुळे. पडिये देह भाव पुरवी वासना, सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणून त्याला तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा. माझा विठोबा म्हणतात. तो कोण आहे, माझा आहे. आपण म्हणतो तुमचा देव, संत म्हणतात माझा देव. संबंध जोडलाय देवाशी. कुठल्या प्रकारचा, माझेपणाचा. माझा का, पडिये देह भाव पुरवी, माझ्या इच्छा पूर्ण करतो म्हणून तो माझा आहे. पडिये देह भाव पुरवी वासना, आपल्या स्वरूपाला प्राप्त करून देतो, आपल्यासारखा करतो म्हणून तो माझा आहे. त्यानंतर वर्णन करताना सांगतात मागे पुढे उभा राही सांभाळी. तो मागेही सांभाळतो आणि पुढेही सांभाळतो म्हणून माझा आहे. मागे पुढे उभा राही सांभाळी. कोणाला मागे सांभाळलं, अर्जुनाला आपल्या मागे सांभाळले. युद्धामध्ये
आणि द्रौपदीला जेव्हा कौरवांनी आणलं तेव्हा अर्जुनाच्या पुढे उभा राहिला आणि द्रौपदीच्या मागे उभा राहिला. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मला सांभाळतो म्हणून तो माझा आहे. नुसतं सांभाळतो असं नाही. आलिया आघात निवाराया, माझ्यावरती जेव्हा काही आघात येतात तेव्हा निवारण्याकरता तो पांडुरंगच उभा असतो म्हणून तो माझा आहे. आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. तो परमात्मा, तो देव, तो पंढरीराया, तो पांडुरंग काय करतात? योगही सांभाळतात आणि क्षेमही सांभाळतात. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. जड भारी पण जाणतात ते. आता योगक्षेम हे दोन गोष्टी आहेत, एकच गोष्ट नाही. योग म्हणजे मिळवणं आणि क्षेम म्हणजे सांभाळणं. एक वेळ मिळवणं सोपं असतं, सांभाळणं अवघड आहे. मिळतं बऱ्याच जणांना, सांभाळता येत नाही महाराज. बऱ्याच जणांना मिळतं, सांभाळता कुठे येत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 8वीला गेल्यावर अगदी 95%, 10वी पर्यंत कुठं सांभाळता येते, 12वी पर्यंत कुठं सांभाळता येते. चांगलं चांगलं मिळतं लोकांना. तुमची आमची गोष्ट सोडा. नहुष नावाचा राजा होता. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनशी काय. नहुष नावाच्या राजाला इंद्रपद प्राप्त झालं. इंद्रपद प्राप्त झाल्यावर महाराज, पद ही अशी गोष्ट आहे, खुर्ची फार वाईट. ती अशी गोष्ट आहे, माणसं त्या खुर्ची करता, पदा करता काय करतील सांगता येत नाही. आणि मग त्या नहुषाला इंद्रपद मिळालं. साधं सरपंच पद मिळायचं तर एवढ्या मारामारी होतात. इंद्रपद म्हणजे केवढं हो महाराज. इंद्रपद मिळालं आणि नहुषाला आनंद झाला. आणि नहुषाला असं वाटलं काय करावं, इंद्रपदावर गेलं पाहिजे. आणि महाराज इंद्रपदावर जाण्याकरता त्यांना काय केलं, ऋषींना च्या खांद्यावर पालखी दिली आणि आपण त्या पालखीत बसला. आणि मग ऋषी पायानं चालत होते. किती वेगानं चालणार, पण ह्याला घाई. कधी एकदा त्या पदावर जाऊन बसतो, खुर्चीवर जाऊन बसतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देशी. ही पद फार दुःखाला कारणीभूत होतात. आणि म्हणून निघाल्यानंतर ऋषीला सांगायला लागला, ऋषींच्या खांद्यावर पालखी. ऋषीला म्हणाला, सरा सरा पुढं. अरे हो बाबा, किती वेगात चालणार, पण त्याला घाई. ते ऋषी होते. 2-4 वेळेला पुन्हा पुन्हा त्या ऋषींना त्रास दिला, सरा पुढं सरा पुढं. ऋषी म्हणाले, फार सरसर करतोय, सरडा उशीर, वळवळ करतोय फार. महाराज ज्ञानोबराय वर्णन करताना म्हणतात, स्वर्गाचं राज्य मिळालं पण स्वर्गापर्यंत पोहोचला नाही. साप होऊन एका विहिरीत पडला. मिळालं होतं, टिकवता आलं. मिळणं फार सोपं असतं. मिळवायला जेवढं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा टिकवायला पुण्य लागतं. टिकवता आलं पाहिजे. भगवान कसे आहेत, विभीषणाला लंका दिली, राज्याभिषेक केला रामरायाने विभीषणाला. आणि लंकेवर जेव्हा मुलकासुरानं आक्रमण केलं तेव्हा सीता मातोश्रींना पाठवलं आणि मुलकासुराचा वध करायला लावला. विभीषणाला लंका दिलीही आणि तिचं रक्षणही केलं. भगवान देतातही आणि भगवान सांभाळतातही. मागे पुढे उभा राये सांभाळीत, किंवा योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. योगही चालवतात आणि क्षेमही चालवतात. भगवंताने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलं, अनन्याचिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्यांचा योगक्षेम वाहतो म्हणून तो माझा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. ज्याला विश्वास वाटत नाही की देव सांभाळतात, ज्याला असं वाटत नाही की देव माझा आहे, ज्याला असं वाटत नाही की देव प्रेम देतात, हे मी जे सगळं सांगितलं तुकोबाराय म्हणतात, ज्याचा विश्वास नसेल त्यांनी पुराण उघडून बघा. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती.
तुकोबाराय म्हणतात 18 पुराण फक्त हरीच गातात, त्या हरीचे गुण गातात. वेद सुद्धा भगवंताचं प्रतिपादन करतात. ओम नमो त्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असे भगवान आहे. आणि म्हणून ज्याला विश्वास नाही त्याने पुराण उघडून बघा. महाराज तुकोबाराय म्हणतात विश्वास ठेवायचा असेल तर संतांवर, आणि ज्याला विश्वास ठेवता येत नाही, तुकोबाराय काय म्हणाले माहितीये का, त्याचं सूतक कधी जातच नाही. तुमचं आमचं 12 दिवसानं जातं, पण ज्याला विश्वास नाही त्याचं 12ही महिने सूतक आहे बघा. अविश्वासी याचे शरीर सुतकी, विटाळ पातकी, भेद पाहे काय त्याचा वेल, जाईल मांडवा होता तैसा आला ठेवा ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराज या जगात फक्त संतच आमचं कल्याण करतात, गुरुच आमचं कल्याण करतात. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या प्रेमाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचं बोलणं आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या प्रेमाबद्दल बोलतात. विठ्ठल विठोबाचा कैसा प्रेम भाव. कसा आहे प्रेम? तुकोबाराय म्हणतात माझ्या पांडुरंगाचा. खरं तर प्रेम सांगणं खूप अवघड गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात प्रेमने सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलून दाखवता येत नाही, प्रेम सांगताही येत नाही. प्रेम ही फक्त स्वतःच्या ठिकाणी चित्तानं चित्ताला मनानं मनाला अनुभवण्याची गोष्ट आहे. विठ्ठल असं प्रेमाचं वर्णन केलंय. प्रेम कसं आहे? गोड आहे. एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड.
नको देवा अभिमान नित्य नवांगी प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान रांडविणे जीवी शृंगार पैकेला प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा एका जनार्दनी प्रेम अतिगूढ अनुभवी सुरवाड जाणतील. नाथ महाराज म्हणतात प्रेम फार गोड आहे पण प्रेम सर्वांना कळत नाही. फार गोड आहे म्हणजे व्यवहारात सुद्धा प्रेम कळत नाही हो. देवाचं ते प्रेम अलौकिक आहे. व्यवहारातलं प्रेम कळतं का महाराज आपल्याला? नाही कळत. आपण विटंबनाच करतो त्या प्रेमाची. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील. ज्याला अनुभव आहे प्रेमाचा ना, ज्यांना प्रेम कळतं त्यांना लक्षात येईल प्रेम किती मोठी गोष्ट आहे. आपल्याला महाराज कळत नाही. महाराज प्रेम का म्हणतो मी असं? बघा समाजामध्ये आपल्याला आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येईल. असा कोणाचा बाप आहे सांगावं की जो जाताना मेल्यावर जाताना बरोबर प्रॉपर्टी घेऊन गेला आहे? कोणाचा बाप की तो मरताना जमीन घेऊन गेला, घर घेऊन गेला, एफडी घेऊन गेला, शेअर्स घेऊन गेला, असं आहे काय कोणाचा बाप? नाही. मरताना कोणाचाच बाप घेऊन जात नाही काय. मग जर तो काही नेत नाही तर मग कमावतो कशाला? कशासाठी कमावतो तो? तुकोबारायांचं बोलणं समजू. बाप करी जोडी लेकराची लेकराची होडी आपुली कुरवंडी वाळवणी. तुकोबारा म्हणतात बाप आयुष्यभर मर 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 मरतो, स्वतः उपाशी राहतो, कष्ट करतो. कशा करता करतो? त्याला माहिती असतं यातलं काय आपण घेऊन जाणार नाही पण आपण केलं पाहिजे. का? आपल्याला मुलं आहेत. बाप करी जोडी लेकराच्या ओढी. लेकराच्या ओढीनं तो मेहनत करतो. त्याला माहिती असतं मी मेहनत केली कशा करता करतोय, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. तो राब राब राबतो, तो लोकांच्याकडे कर्ज काढतो, तो शिकवतो. कशा करता? मुलाचं कल्याण व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं. प्रसंगी काय होतं? आपुली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी म्हणजे शरीर. आपलं शरीर वाळवतो तो. विचार नाही करत. एक वेळ खायला मिळतं, 2 वेळ खायला मिळतं, उपाशी राहतो वेळेला. पण तो मुला करता करतो. मग जर बाप मुला करता एवढा करत असेल तर वृद्धाश्रम का तयार झाले महाराज? का तयार झाले वृद्धाश्रम? आपल्याला कळत नाही महाराज. बाप असतो महाराज. तो तुमचा आमचा असला, देवाचा असला तरी तो बापच असतो. जरा वसुदेवाला डोळ्यासमोर आणा. बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता, प्रचंड विजा चमकत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये छोट्या बाळकृष्णाला वसुदेव आपल्या डोक्यावरती घेतात आणि त्या मुसळधार पावसातून चालत जातात. रात्री भयान रात्र आहे महाराज. बाहेर पाऊल ठेवायला भीती वाटावी इतकी भयान अवस्था आहे. प्रचंड पाऊस, विजांचा कडकडाट आहे. पण त्याही अवस्थेत
तो वसुदेव महाराज आपल्या कानाला घेऊन जातात. काय वाटत असतं, काही झालं तरी चालेल, पण माझं बाळ सुखरूप पोचलं. यमुनेच्या तीरावरती येतात, यमुनेमध्ये प्रवेश करतात. महाराज पाणी पाहता पाहता मानेपर्यंत येतं आणि त्यांच्यातला बाप जागा होतो. ते वसुदेव सगळे आम्ही ज्यांच्या डोक्यावरती देव आहे ते सांगतात, सगळ्याला प्रार्थना करतात, वनीच्या वागोबा, पावटकीच्या नागोबा, सांभाळा माझा कानोबा. हा बाप आहे. पण भगवान कृष्णानं काय केलं, आल्या आल्या आपल्या आई वडिलांची बंधनं मोकळी केली. देवाला कळलं बापाचं प्रेम काय असतं. व्यवहारात आपल्याला नाही कळतं, फार दुर्दैव आहे. आणि आपल्याला प्रेम कळत नाही म्हणून संतांना सांगावं लागतं, विठ्ठल विठ्ठल. आमचे श्रीगुरु काळे माऊली सांगत होते, अरे घरातले आई बाप प्रेम, त्यांना आई बापाचं प्रेम कळलं नाही, आई बापाला प्रेम देता आलं नाही तर काय देवाला प्रेम देणार, काय देणार देवाला प्रेम. मग किती वाऱ्या केल्याने किती काय काय केलं, पण त्यांना घरात राहायला जागा देत नसाल तर परमार्थ करून काय उपयोग नाही. तो शिद्दीत जात नाही, फक्त त्याचा प्रदर्शन होतं. आणि म्हणून खूप उदाहरणं पाहता येतील. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली कुरवंडी ओवाळून. कसं आहे माहिती आहे, तुकोबारायांचं पुढचं चरण असं, एकाएकी केला निराशीचा धनी, वागवूनी भार कडिये भार खांदी. महाराज आयुष्यभर तो आपल्या खांद्यावरून पोरला ठेवतो, त्याचा भार वाहतो आणि गेल्यावर काय करतो, निराशीचा धनी करतो. म्हणजे तो गेला ना बाप की सातबारा डायरेक्ट तुमच्या नावावर होतो. वारस तपासत सातबाराच नावावर. आयुष्यभर काय केलेलं नसतं त्यानं, कधी शेत कुठलं जमीन कुठं ही पण बघितलेली नसते. पण बाप गेला, त्या बापानं आतापर्यंत आलेली शेती तुमच्या नावावर करून जातो. महाराज फार गरिबी होती आपल्याकडं. अनेक बाप असे आहेत आयुष्यभर एका कपड्यात राहिले पण कुठल्या जमिनीला विकलं नाही. कशा करता, ते बाप म्हणतात, अरे मी जमीन विकून काय करू, मला 2 मुलं आहेत त्यांना होईल. असे अनेक बाप आहेत ना, ज्याने आयुष्य खूप गरीब कडे एखादा तुकडा विकला असता तरी श्रीमंती जगली असते, पण ते नाही विकत का, माझ्या मुलांसाठी. पण कळतं का बाबाला प्रेम, ना बापाचं प्रेम कळतं. आईचं प्रेम तिचं तर सोडूनच द्या, विठ्ठल प्रेमाची शास्त्रानं केलेली व्याख्या आहे, तर सुखम सुखित्वम. प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे काय, मला वाटतं तेवढं बरोबर होणं म्हणजे प्रेम नाही महाराज. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला सुखात ठेवणं याचं नाव प्रेम आहे. विठ्ठल जगणं याचं नाव प्रेम. आणि म्हणून ते आपल्याला सगळ्यांना, म्हणजे आता प्रत्येक वेळेला पुराणातलीच उदाहरणं नाही सांगत, व्यवहारात सांगतो. आपल्या जे हॉस्पिटलचे मुंबईचे डीन होते डॉक्टर तात्याराव लहाने, 1,63,000 डोळ्यांची यशस्वी ऑपरेशन केलेली. महाराष्ट्र शासनानं त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केलेला. त्या तात्याराव लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने, त्यांच्यावर सिनेमा पण आहे. मकरंद अनासपुरेनं तात्यारावांची भूमिका केली. म्हणजे बुवानं पिक्चर बघायचं नाही असं काही नसतं, चांगलं बघा हो. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा हा, त्या तात्याराव लहाने, डॉक्टर लहानेची किडनी फेल झाली. किडनी बरं विषय असा, तर ती किडनी कुणीतरी द्यायला पाहिजे. दिली तर जीवन आहे पुढं, नाही दिली तर जीवन नाही. पण कुणी द्यावी किडनी, कुठं शोधावी, काय करावी. महाराज त्यांची आई आहे अंजनाबाई लहाने. तिने सांगितलं, माझ्या तात्यासाठी माझी किडनी मॅच होते का बघा. 2 किडन्या दिल्या देवाने. आणि मग बघितली तर ठरलं की आता आईची किडनी त्यांना लावायची. आणि मग ऑपरेशन करायची वेळ आली, ऑपरेशन करून लावायची. आणि जेव्हा ऑपरेशनला गेलो ना, तर 2च किडनी असते, 2च किडनी असते.
आणि ऑपरेशन करायला जेव्हा नेलं तेव्हा त्या आईनं सांगितलं डॉक्टरांना, डॉक्टर आता तुम्ही मला भूल द्या आणि भूल दिल्यानंतर मी बेशुद्ध होईल आणि मग तुम्ही ऑपरेशन कराल. त्याच्या आधी तुम्हाला सांगून ठेवते, माझी एक किडनी काढून तात्याला लावा, तिला जर काय झालं तर माझी दुसरी पण किडनी काढा आणि तात्याला लावा. माझा विचार करू नका, माझा तात्या वाचला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ती आई म्हणते आता दोन्ही किडन्या काढली तर जाणार ना, राहणार आहे का ती? पण ती म्हणते मी गेली तरी चालेल, पण माझा मुलगा वाचला पाहिजे. महाराज याला म्हणतात प्रेम. विठ्ठल. त्याच्या सुखा करता जरा आपलं बालपण आठवावं. आठवा आपलं बालपण. आपल्या करता त्या माऊलीनं काय काय सण केलं. प्रत्येक वेळी तिने तिचा विचार नाही केला, आपला विचार केला. आपला जन्माला आल्यावर नाही, महाराज पोटात असताना पण आपलाच विचार करत होती. तिखट खाल्लं तरी ह्याला त्रास होईल, कसं खाऊ. सुखम सुखित्वम. त्याच्या सुखात सुख, याचं नाव प्रेम आहे महाराज. आणि म्हणून बघा सगळी नाती, सगळ्या नात्यांकडे बघा. आता इतकी वाईट अवस्था आहे की खरंच आम्ही आत्मपरीक्षण करावं. आईचं कळतं का? आई महाराज दिवसभर वाट बघते, घरात येईल, हा बाहेर गेलाय, आलाय नाही, खाल्लं नसेल आणि म्हणून संध्याकाळ झाली की आईनं ताट घेतलं. हा संध्याकाळी येईल घरी, आला कसा बसा. संध्याकाळी आल्यानंतर आई विचारते, अरे बाळा जेवढा नाही असतो, नाही जेवलोय. आई येते महाराज, ताट तयार केलं, भाकरी घेतली, आणली. हा हेंद्रा आल्याबरोबर ताट एकदम, मला नाही जेवायचं. अरे हो हो, सकाळपासून उपवास आहेस, जवळ तुला नसेल वेळ, मी भरवते. आईनं त्या घास घेतला, भरवायला आणला. या हेंद्रेनं काय केलं, ह्याच्या अंगावरती काय आता मोठा झाला ना, मग ह्याला वाटत होतं की फार मोठा आहे, मला तसं ढकलून दिलं. हातात ताट होतं त्या माऊलीचं. ती तिच्याकरता आणत नव्हती, तुझ्याकरता आणत होती. कारण का माहितीये का, तिची जातच अशी आहे, ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कुठल्याही फायद्याशिवाय लाभावी न प्रीती म्हणजे प्रेम. कुठल्याही फायद्याशिवाय निरपेक्ष प्रेम करणं, त्याचं नाव प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. वनवासाला निघाले ना, रामराय वनवासाला, काही ना काय लक्ष्मणाला सीतेला वनवास सांगितला नव्हता. तिने काय सांगितलं होतं, रामाला 14 वर्ष वनवासात. रामराय वनवासात निघाले तेव्हा सीता मातोश्रीकडे आले आणि सीता मातोश्रीला सांगितलं, सीते मी आता तुझा निरोप घ्यायला आलोय. का? मी वनवासाला जातो. फार सुंदर वर्णन केले महाराज. निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. कसला निरोप घेता माझा, जिथं पती तिथं पत्नी. ज्या सुखात असो, पती दुखात असो, त्याच्या बरोबर राहणं, त्याची सेवा करणं, हे पत्नीत्व आहे महाराज. काय प्रेम असेल महाराज. जनकाची कन्या होती, जंगल पाहिलेलं नव्हतं, पण प्रभू निघाले, त्याच्याबरोबर सीता मातोश्री निघाली. याला म्हणतात प्रेम. आणि महाराज रामरायांचं प्रेम काय सांगावं. जेव्हा सीता मातोश्री वनवासात होत्या ना, यज्ञ चालू होता, यज्ञाकरता पत्नीशिवाय बसायचं नाही. रामरायांच्या वडिलांच्या 700 बायका होत्या. रामरायाने 2-4 केले असते तरी चाललं असतं, पण रामराय म्हणाले नाही, पत्नीशिवाय बसता येणार नाही, माझ्या सीतेशिवाय मी कोणाचा विचार नाही करू शकत. महाराज मग सीताला काय करायचं, सोन्याची सीता बनवली आणि यज्ञ सुरू केला. ह्याला म्हणतात प्रेम. विठ्ठल भगवंताच्या प्रेमाकरता ज्ञानोबराय ओवी सांगतात. ज्ञानोबराय सांगतात, या जगदीश्वराचे प्रेम हे तर दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. देवाचं प्रेम कसं, हे व्यवहारातलं प्रेम झालं महाराज. देवाचं प्रेम कसं आहे, देवाचं प्रेम हे निरुपम आहे. निरुपम म्हणजे त्या प्रेमाला उपमा देता येत नाही. प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे गेले. विठ्ठल विठ्ठल.
तो देव. पण त्या देवाला अर्जुनानं म्हणावं, देवा हे तुम्ही बरोबर नाही बोलू. देवाला म्हणा, हो 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 अर्जुना, ठीक आहे ठीक आहे. कोपे तरी निवांत किसाये, रुसे तरी बुजावत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनानं चिडावं, देवानं गप्प बसावं. अर्जुनानं रागवावं, देवानं समजवावं. महाराज याला काय म्हणतात? प्रेम. विठ्ठल विठ्ठल. हे प्रेम कसं आहे? तुकोबारा म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. देवाचं प्रेम माझ्या कसं आहे महाराज? निरुपम आहे. आपणची देव. देवाचं प्रेम सांगू का तुम्हाला महाराज? कितीतरी उदाहरणं पाहता येतील आपल्याला देवाच्या प्रेमाबद्दलची. विठ्ठल विठ्ठल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कसं माझ्या देवाचं प्रेम आहे? देवाचं प्रेम इतकं अलौकिक आहे महाराज. रामायण घ्या, महाभारत घ्या, श्रीमद भागवत घ्या, तुम्हाला देवाच्या प्रेमाच्या अनंत कथा ऐकायला येतील. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा आता लग्न वगैरे असतात ना आपल्याकडं. लग्न एखादा चांगला श्रीमंत असतो, फोर व्हीलर घेऊन अगदी मर्सिडीज उतरतो. कोणीतरी एखादा साधा माणूस असतो, त्याच्याकडे जातो, लग्नाचं घर असतं आणि गेल्या गेल्या काय करतो? त्याच्या घरी असेल काय ते काम करायला सुरुवात करतो. तो काम का करतो? त्याचं प्रेम आहे त्याच्यावरती. तसं महाराज एवढा मोठा देव पण धर्माच्या घरात पत्रावळे उचलत होता. काडी धर्मा घरी उच्चिष्ट. ते आम्ही सुद्धा गेलो ना तर आम्ही सांगणार, आमच्या योग्यतेचं काय काम असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही आधी योग्यता बघणार आणि मग काम करणार. महाराज जिथं प्रेम आहे तिथं योग्यता नाही बघत कोणी. त्या प्रेमा करता महाराज देवानं पत्रावळ्या उचलल्या. काय प्रेमाचं वर्णन करावं? कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आणि प्रेम का? तर प्रेम तिथं जमतं जिथं संबंध जुळतो, सहवास प्राप्त होतो. आणि म्हणून देवाशी संबंध कुठला आहे? माझेपणाचा आहे. माझ्या विठोबाचा. माझा का म्हणाले देवाला? बघा संबंध 3 प्रकारचे असतात. एक मानलेले संबंध. मानलेले म्हणतो हा काय माझा मानलेला भाऊ आहे. तो कोण आहे? हा माझा भावासारखा आहे. ही कोण आहे? माझी मानलेली बहीण आहे. आता हल्ली असण्यापेक्षा मानलेल्याच बऱ्याच आहेत. विठ्ठल कितीही मानलेला भाऊ असेल तरी आपल्या सातबाऱ्याला त्याचं नाव लावतो का आपण? कितीही मानलेला भाव आहे. बापाची रूम आहे मुंबईला, ती विकली, त्याला हिस्सा देतो का? म्हणतो का हा माझा मानलेला भाव आहे, तू थोडेसे घे? नाही महाराज, मानलेला हा मानलेलाच असतो. तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं ते एरा मान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या. मानलेल्या संबंधाची सिद्धी होत नाही. म्हणजे आज मानलेला भाऊ 2-4 वर्ष गेली, 10 वर्ष गेली की तो म्हणतो एक वेळा हा मानलेला भाऊ आता माझं तोंड बघत नाही. मानलेल्या संबंधाची सिद्धी होत नाही, सिद्ध होत नाही. दुसरा संबंध आहे निर्माण केलेला संबंध. म्हणजे काय? तर तुमची आमची नाती आहेत ना, ही निर्माण झालेली नाती. निर्माण झालेली म्हणजे काहीतरी ऋणानुबंध होते, काहीतरी देणं घेणं होतं. म्हणून आम्ही एका कुटुंबात जन्माला आलो. कोण बायको झाला, कोण आई झाला, कोण बहीण झाला. ही सगळी नाती ही काय आहेत महाराज? गत जन्मातले ऋणानुबंधामुळे एकत्र आलेली नाती. ते भागवतामध्ये कथा आहे. चित्रकेतू नावाचा एक राजा आहे आणि त्या राजाला उशिरा मूल झालं. खरं तर कसं आहे, मूल उशिरा झालं की फार लाडकं असतं. विठ्ठल वैशेची या शेवटी एकची विय वांझोटी ते आनंदाची त्रिपुटी नाचू लागली. उशिरा झालं लई लाडकं असतं.
आणि एकच पुत्र, त्याच्यात राजाचा अतिशय प्रेम, प्रचंड लाडका. आणि महाराज काय झालं, एक दिवशी त्या राजाच्या पुत्राला अचानक काळानं नेलं. काळानं नेलं म्हणजे 2-4 गोष्टी आहेत महाराज, ज्याची तुलना करता येत नाही. खूप बरं असं म्हणतात बघा, पै माये पुढं बालक, काळे नेता एकुळता येत, का उदक तुटता होई ना. मासा आहे ना, माश्याला पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर जे होणारं दुःख आहे ना, त्या दुःखाचं वर्णन करता येत नाही. माशाला पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर जी त्याची तडफड आहे ना, तडफड जी तळमळ आहे ना, त्या तळमळीचं वर्णन करता येत नाही. इतका अपार दुःख आहे. म्हणजे कोणाला माहिती नसेल तर बघा, ओढल्यावर कसा तो बाहेर तडफडतो. उदक तुटता म्हणजे पाण्यापासून दूर झाल्यावर जसं माशाला वेदना होता, गायीपासून वासरू दूर केल्यानंतर जशा वेदना वासरालाही आणि गायीलाही होतात. बघा, ते वासरू सहज ओढा येतं काय, बघा येत नाही, ते दाव सोडून परत जातं असं. तसं मूल जाणं याचं दुःख फार होतं. पै माये पुढं बालक, काले नेता ऐकून ते ज्ञानोपारायण, का सारसाई बिघडता, धेनू वाहून वत्स काढिता, का भनंग दवडिता भाने यावर मी ज्ञानोपारायण म्हणतात. तसं त्याला प्रचंड दुःख. महाराज आक्रोश करून आकांत झाला राज्यामध्ये. काही राज्यच बघेना, लक्षच देना, काही नाही, नुसता रडत बसला. राणी रडत बसली. ऋषी विचार करताना हा राजा आहे आणि हा जर असा दुःखात रडत बसला तर राज्याचं काय होईल. ऋषी आले आणि त्याला म्हणाले, काय झालं बाबा, का रडतो. म्हणाला, महाराज एकुलता एक पुत्र होता, काय सांगू तुम्हाला. मग त्या ऋषीने काय केलं महाराज, त्या पुत्राच्या आत्म्याला बोलवलं. त्याला सांगितलं मुलगा पाहिजे ना, देतो. त्या पुत्राच्या आत्म्याला बोलवलं. त्या चित्रकेतूचा मुलग्याचा आत्मा आला आणि त्याला विचारलं. त्याला म्हणाले, बाबा ये, काय हे बघ, हे तुझे आई वडील आहेत, ते रडतायत. म्हणाला, आई वडील. तो आत्मा म्हणाला, आई वडील कोण, हे बघ, हे ओळखतोस ना. तो म्हणाला, कुठल्या जन्मातले, कारण आतापर्यंत माझे हजारो जन्म झाले हो. हजारो जन्मात हजारो आई वडील भेटले. काही पक्ष्याच्या योनीतले भेटले, काही प्राण्याच्या योनीतले भेटले, काही झाडाच्या योनीतले भेटले, काही कीटकाच्या योनीतले भेटले, काही मुंगीच्या योनीतले भेटले. नेमके कुठल्या योनीतले, कारण मी अनेक जन्म घेत आलोय आतापर्यंत. त्या पहिला जन्म नाही हा, आणि प्रत्येक जन्मात आई वडील भेटतच आले मला. मग त्यात ते कुठल्या लक्षात ठेवू, मला काय माहिती कुठल्या जन्मातले ते. आणि तो तर म्हणाला, मी तर जन्म मरणाच्या पलीकडे आहे. आणि मग चित्रकेतूला सांगितलं, काय रे बाबा, तू ज्याच्याकडे रडतोस तो तुला ओळखत नाहीये. तो म्हणतो, मी किती जन्म घेऊन आलोय, कुठल्या जन्मातले. महाराज चित्रकेतूचा शोक कमी झाला. सांगण्याचा मुद्दा, आमची जी नाती आहेत ना, ती अशी अनेक जन्मात आम्ही अनेक जन्म घेतलेले आहेत आणि अनेक नाती घेतलेली आहेत. याच जन्म मनुष्य जन्मातच नाती भेटते तसे नाही. मागच्या जन्मात जर का काही वेगळं योनीत असू तर तिथं पण नातेवाईक असतातच ना. आणि म्हणून ह्या जन्मातली नाती ही एखाद्या पुरामध्ये लाकडं वाहून यावीत एकत्रित, आणि ती काही काळ एकत्र राहावीत, आणि नंतर मोठा पूर आला की परत वाहून जावीत. तशी निर्माण केलेली ही नाती आहे. निर्माण केलेला हा संबंध आहे, हा दुसऱ्या प्रकारचा संबंध. आणि तिसऱ्या प्रकारचा संबंध सांगतो, आम्ही कुठल्या पण योनीत असो, कुठल्या पण जन्मात असो, एक संबंध आमचा प्रत्येक योनीत होता, तो म्हणजे जीवपणा. म्हणजे आम्ही कुठल्याही योनीत होतो तरी आमचे जीव होताच. आम्ही पक्षी होतो तरीही जीव होता, आम्ही प्राणी असू तरीही जीव होता, आम्ही मनुष्य असू तरीही जीव असेल, आम्ही मनुष्य देह पडला आणि गेला तरीही तो असेल. हा असणारा जो संबंध आहे ना, असणारा संबंध तो देवाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सोपं सांगतो आणखी. आम्ही गेल्यानंतर आमचा देह पडतो, पण आमच्या देहातून जो जाणार आहे ना आत्मा, ते गरुड पुराणामध्ये वर्णन आहे महाराज. तो आत्मा जो जाणार आहे ना, तो कुठून आलाय माहितीये काय, त्याच्यापासून आलाय. ममी वांशो जीव लोके जीवभूत सनातना मनसष्टांद्रियानी प्रकृती स्थानिक कर्षती. गीता सांगते आम्ही देवाचे अंश आहोत.
मग देवाशी आमचा संबंध हा असलेला संबंध आहे, आणि असलेला संबंध आहे म्हणून त्याला माझा म्हणावं.